आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश उत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन होतंय आणि अनेक गणेश मंदिरांमध्ये सुद्धा आता आकर्षक अशी सजावट केलेली पाहायला मिळते। काय अधिकची माहिती? नीलम, राज्यभरामध्ये लाडक्या बाप्पांचं जोरदार स्वागत केलं जातं। छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत म्हणजे श्री संस्थान गणपती या ठिकाणी सुद्धा मंत्रोच्चार सकाळपासून सुरू झालेला आहे। पूजा केली जाते, तर दुसरीकडे या गणपतीच्या माध्यमातून का होईना जनतेच्या मनोकामना कुठेतरी पूर्ण होतात असं बोललं जातं। त्यासोबतच लोकमान्य टिळक असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी सुद्धा बाप्पांसंदर्भात काही महत्वाचं वक्तव्य केलेले होते। त्यासोबतच यांनी एक म्हणजे ग्रामदैवत असेल किंवा त्यासोबतच जनतेच्या मनोकामना असतील त्या संदर्भातही या बाप्पांकडे मागणी केलेलं आहे। जनतेचं सुख सर्वांना मिळावं आणि जनतेला कुठेतरी सुख लाभावं असं वारंवार जे आहे ते बाप्पांच्या चरणी बोललं जातं। माझ्या मागे पाहताय संस्थान गणपती आहे, मग ते दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे असतील यांनी सुद्धा निवडणुकीच्या आधी एक नवस केलेला होता, तो नवस सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाला आणि त्यानंतरच या ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो। लोकमान्य टिळक यांनी सुद्धा जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजीनगरला यायचे तर या गणपतीचं ते दर्शन घ्यायचे, म्हणजे या नगरीला या ग्रामदैवताच्या माध्यमातून एक आशीर्वाद प्राप्त होतो। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मंत्रोच्चारामध्ये जी आहे ती पूजा जी आहे ती सुरू आहे। ब्रह्मवृंद या ठिकाणी पूजा करतायत आणि त्यासोबतच ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे या पूजासाठी उपस्थित आहेत। मंत्रोच्चाराच्या उद्गारामध्ये या ठिकाणी ही पूजा जी आहे ती होतीये। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ही पूजा केली जाते। सर्वप्रथम नेत्यांमध्ये ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे पोहोचलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही विधिवत पूजा केली जाते। आपण पाहताय की हे ग्रामदैवत जे संस्थान गणपती आहे या गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे आणि त्यासोबतच आज विशेष महत्व जे आहे गणेशोत्सवामुळे या संस्थान गणपतीला सुद्धा प्राप्त होते। त्यामुळे दर्शनासाठी सकाळपासूनच या ठिकाणी राजकीय नेते असतील किंवा सर्वसामान्य जनता असतील यांनी या ठिकाणी रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। तेच आपण पाहतोय सकाळपासूनच या ठिकाणी भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। चंद्रकांत खैरे या ठिकाणी आहेत। मंदिर प्रशासनाकडून कशा प्रकारचे नियोजन करण्यात आले, कारण या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते? मंदिर प्रशासन जे आहे ते मंदिर सजावटीमध्ये आता व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर हे संगमरवरी मंदिर आहे आणि या ठिकाणी ही जी मूर्ती आहे या मूर्तीची स्थापना केली जाते। या मूर्तीची स्थापना करत असताना या ठिकाणी चांदीचा जो वर आपण पाहताय चांदीची जी प्रतिकृती आहे ती लावली जाते आणि त्यानंतर या बाप्पांच्या डोक्यावर हे चांदीचं जे आवरण असे ते दिसणार आहे आपल्याला। आणि आपण पाहताय हे सर्व पण मॅनेजमेंट जे आहे म्हणजेच व्यवस्थापक जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी तयारी करतात, कारण संस्थान गणपती छत्रपती संभाजीनगरातील एक महत्वाचा गणपती म्हणून ओळखला जातो आणि त्यासोबतच या गणपतीचं विशेष महत्व देखील आहे, कारण जेव्हा जेव्हा ज्यांनी नवस केले ते पूर्ण झाले अशी आख्यायिका आहे असं बोललं जातं आणि वारंवार भक्तांकडून ऐकायला मिळतं। आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर या गणपतीच्या माध्यमातून जनतेच्या मनोकामना इच्छा नवस जे आहेत ते पूर्ण होतात असं बोललं जातं। प्रशासनाच्या वतीने सुद्धा या ठिकाणची तयारी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आता मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी पूजा देखील सुरू झालेली आहे। जी नक्कीच। आपले लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।